आपण सगळेच आपल्या आयुष्यात कधी ना कधी गोंधळलेले असतो. मनात विचारांचं वादळ असतं आणि त्या विचारांच्या गर्दीत खरं काय तेच समजेनासं होतं. डेरियस फोरॉक्स यांचं थिंक स्ट्रेट हे पुस्तक आपल्याला सांगतं की हे सगळं गोंधळ आपल्या आजूबाजूला नाही, तर आपल्या मनात सुरू असलेल्या विचारांच्या अनियंत्रित प्रवाहामुळे होतं. हे पुस्तक केवळ एक सेल्फ हेल्प गाईड नाही, तर हे एक मानसिक आरसा आहे, जिथे आपण स्वतःला स्पष्टपणे पाहू शकतो, आपली मर्यादा, आपली ताकद आणि आपल्या विचारांचा आपल्यावर होणारा परिणाम. लेखक सांगतो की आपल्या विचारांची ताकद आपण जितकी समजतो त्याच्या कितीतरी पटीनं अधिक असते. मन हे एक महासागर आहे आणि जर त्याला दिशा दिली नाही तर तो आपल्यालाच गिळून टाकतो. विचार हे आपल्या मेंदूचं इंधन आहेत आणि न्यूरोप्लास्टिसिटीच्या माध्यमातून आपल्या मेंदूचं रचनात्मक रूपांतर घडवत असतात. जर आपण नकारात्मक विचारांमध्ये सतत राहिलो तर आपला मेंदू त्याच दिशेनं जाऊ लागतो आणि शेवटी तो आपल्याला अशा ठिकाणी नेतो जिथे न निराशा असते, न उद्दिष्ट, फक्त शून्यता. परंतु जर आपण सकारात्मक, आशावादी विचारांनी मन भरलं तर आपला मेंदू नवीन न्यूरल नेटवर्क तयार करतो, जे आपल्याला नव्यानं बघायला, समजायला आणि कृती करायला शिकवतो. डेरियस सांगतो की तुमचे विचार तुमच्या प्रत्येक निर्णयावर, तुमच्या भावना, तुमचं वागणं, तुमचं स्वप्न आणि तुमची कृती सगळ्यावर परिणाम करतात. आणि याच विचारांना जर आपण रोज थोडा वेळ देऊन ओळखलं, त्यांचं निरीक्षण केलं, तर आपण आपल्याला नियंत्रित करायला शिकतो. पुस्तक आपल्याला आपल्या लिमिटिंग बिलीफ्स म्हणजेच आतून येणाऱ्या नकारात्मक विश्वास ओळखायला शिकवतं. जेव्हा आपण म्हणतो, हे माझ्या आवाक्याबाहेर आहे, माझं काही होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, हे सगळे विचार खरं तर आपल्याला थांबवतात, गुदमरतात आणि आपलं यश रोखतात. लेखक सांगतो की अशा विचारांना तुम्ही थांबवा, त्यांना प्रश्न विचारा. तू कोण आहेस मला पराभूत करणारा? स्वतःला सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. सकारात्मक ॲफर्मेशन वापरा. रोज स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी यशस्वी होणार, माझ्यात क्षमता आहे. यामुळे तुमचं अंतर्मन तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतं आणि मेंदू, आपण एखाद्या गोष्टीची मनात कल्पना करतो, ती अनुभवतो आणि मग आपल्या कृती त्या दिशेनं वळतात. याला लागतो आत्मविश्वास, सातत्य आणि शांत मन. लेखक आपल्याला गोल सेटिंगचं महत्त्व सांगतो. फक्त इच्छा नाही तर स्पष्ट उद्दिष्ट हवीत. मी श्रीमंत होईन याऐवजी मी पुढच्या 6 महिन्यात 50,000 रुपये सेव्ह करीन असं ठरवा. गोल स्मार्ट असावेत, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट आणि टाइम बाउंड. त्यावर योजना करा आणि रोज कृती करा. तुमचं वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी लेखक ABCD मेथड सांगतो. ए म्हणजे अत्यावश्यक आणि तातडीचं, बी म्हणजे महत्त्वाचं पण थोडा वेळ चालेल, सी म्हणजे कमी महत्त्वाचं आणि डी म्हणजे काहीच गरज नसलेलं. तुमचा वेळ ज्या गोष्टी तुम्हाला पुढे नेत नाहीत त्यावर वाया जाऊ देऊ नका. डिस्ट्रॅक्शनपासून स्वतःला दूर ठेवा. फोन नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया, अपूर्ण कामं यामध्ये तुमचं लक्ष हरवू नका. लेखक याशिवाय नातेसंबंधांविषयीही बोलतो की आपल्या बोलण्यात स्पष्टता, ऐकण्यात समजूत आणि कृतीत नम्रता हवी. कोणतंही नातं केवळ संवादाने टिकतं. त्यात समर्पण, माफी, समजूत आणि प्रेमाची भावना हवी. तुम्ही एखाद्याला खरंच ऐकता का, की फक्त उत्तर देण्यासाठी थांबलेले असता? लेखक सांगतो, नात्यात एम्पॅथी ठेवा, म्हणजे समोरच्याच्या भावनांना समजून घेण्याची ताकद. शेवटी आर्थिक शिस्तही महत्त्वाची आहे. तुमचं पैसा हाताळण्याचं वर्तन ही तुमच्या विचारांची प्रतिमा असते. अनावश्यक खर्च टाळा, गुंतवणूक समजून करा आणि तुमच्या फायनान्शियल गोल्ससाठी प्लॅन ठेवा. इमोशनल निर्णय घेण्याऐवजी लॉजिकल विचार करा. आणि आरोग्य, हो, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचं भावनिक बळ याला दुर्लक्ष करू नका. चांगली झोप, संतुलित आहार, व्यायाम, सोशल कनेक्शन आणि भावनांचं मोकळेपण, हे सगळं थिंक स्ट्रेट जीवनाचं गुपित आहे. पुस्तक सांगतं की स्पष्ट विचार हे फक्त आयुष्य सुधारत नाहीत, ते तुमचं आयुष्य पुन्हा नव्यानं उभं करतात. म्हणूनच विचार सरळ करा, आयुष्य सुलभ होईल. आजपासून तुमचं मन नव्यानं घडवायला लागा, कारण बदल बाहेरून नाही, तो तुमच्या विचारांतून सुरू होतो.